तुमचं स्वागत आहे फिट पाटील या चॅनलवरती. तर आता वाजलेलं आहे जवळपास 7. आपल्या वर्कआउटचा टाईम झालेला आहे. तर आता आपण वर्कआउटला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण ट्रेचिंग करणार आहोत, कारण की काय ट्रेचिंगने आपलं शरीर मोकळं होतं आणि आपले दिवसभरामध्ये जेही काम झालेलं असतं त्यामध्ये आपलं शरीर गुंतलेलं असतं. त्यामुळे आपलं शरीर पूर्ण ट्रेचिंगने मोकळं करून घ्यायचं, कारण की काय व्यायाम करताना आपल्याला कोणतीही अडचण यायला नको. त्यामुळे आपण आता ट्रेचिंगला सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, आता आपली ट्रेचिंग झालेली आहे. आम्ही 3 मित्र एक सोबत व्यायाम करतो. तर व्यायामाला सुरुवात झालेली आहे. आम्ही 3 जण सोबत व्यायाम करतो. आता आपल्याला पण व्यायामाची सुरुवात करायची आहे. चला मग फायनली मित्रांनो, आपला वर्कआउट कंप्लीट झालेला आहे. तर आपण आता फ्रेश होणार आहोत. फ्रेश झाल्यानंतर आपण अर्धा तास रेस्ट देणार आहोत आपल्या शरीराला. व्यायाम झाल्यानंतर आपल्यापाशी असलेले प्रोटीनयुक्त आहार असतात ते आपण व्यायाम झाल्यानंतर घ्यायला हवे, कारण की काय आपण जितकं शरीराला आपण व्यायाम करतो तितकं मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे आपल्या शरीराला प्रोटीन हवं आहे. कारण की काय आपले जे मसल्स फुललेले असतात ते मसल्स ग्रो झालेले असतात, त्या मसल्सला आपल्याला प्रोटीन हवं असतं. आणि ते प्रोटीन किती हवं असतं ते म्हणजे आपल्या जितकं वजन आहे ते वजनाच्या डबलने आपण प्रोटीन घ्यायला हवं. तर आपल्यापाशी प्रोटीनयुक्त आहार तर काही नाही आहे, पण आपल्यापाशी गुडशंदना आहे. गुडशंदना हे सुद्धा आपल्या मसल्सला ग्रो होण्याकरता चांगले असतात. आणि त्यामध्ये सुद्धा आपले प्रोटीनचे आहार सुद्धा असतात. त्यामुळे तुमच्यापाशी जर प्रोटीनयुक्त आहार नसेल तर तुम्ही गुडशंदनाचा सुद्धा वापर करू शकता. तर आता आपण थोडं अर्धा तास रेस्ट घेऊ आणि परत खाली जेवणाची सोयी जेवणाला आपण जाणार आहोत. तर भेटू मित्रांनो पुढच्या ब्लॉगमध्ये. असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.